झुले उंच माझा झोका. दुर्गाक्का, मी तूच दूध आणायला सांगितले होते, काय झाले? अरे हो, विसरलेच मी. आत्ता आणते. दुर्गाक्का, तुझे लक्ष कुठे आहे? दुर्गाक्का, मी तूच किती वेळा समजावून सांगितले, पण तुझे मन अशांतच. कामात लक्ष नाही, साऱ्यांमध्ये मिळून मिसळून वागणे नाही. रमाशी तर तू. दुर्गाक्का, आता स्पष्टच सांगतो, रमाशी तुझे असे मनात अडी ठेवून वागणे योग्य नाही. अगं, झाल्या प्रकारात तिची काय चूक? तुझ्या प्रार्थनाचे भोग आहेत ते. पुण्य संचय करूनच ते कमी होतील हे लक्षात घे. सत्संग आणि मधुर वाणी हा त्याचाच भाग आहे. दुर्गाक्का, रमेश सारख्या सालस मुलीशी तू अशी मनात ते ठेवून वागू नकोस. दुर्गाक्का, या घरातील तू मोठी आहेस. रमाचे काही चुकत असेल तर तिला समजावून सांग. कळले ना? माझ्या सांगण्याचा काही परिणाम झाला असेल अशी अपेक्षा करतो. मी आलेच दूध घेऊन. पुरे झाले माझे पुराण. तुझे कसे चालले आहे? माणसांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, नव्या विचारांस मूर्त स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी आम्ही विविध सार्वजनिक सभा आणि मंडळे स्थापन करीत आहोत. इतरांनी स्थापन केलेल्या सभांमध्ये सहभागी होतो आहोत. शिक्षणाचे कार्य करणाऱ्या शिक्षण मंडळ्या, वक्तृत्वास उत्तेजन देणाऱ्या वक्तृत्वोत्तेजक सभा, वाचनालये, स्त्रियांच्या सभा, साहित्याबाबत चर्चा करणाऱ्या सभा, समाज सुधारणांबाबत खंडन मंडन करणाऱ्या सभा, विधवा विवाह, मिश्र विवाह, अशा अनेक गोष्टींबाबत कार्य चालू आहे. माधवा, किती मोठे विचार आहेत रे तुझे. केवढे मोठे कार्य आहे माधवा तुझे. आजी, आम्ही निमित्त मात्र. आमच्यासारखे कित्येक जण लोकांच्या भल्यासाठी झटत आहेत, परंतु विचारवंतांमध्येच एकजूट नाही. ही मोठी खेदाची बाब आहे. माधवा, लोकांच्या कल्याणासाठी एक घाव दोन तुकडे करणारे हवेत आणि जमिनीची मशागत करून बागा शिंपणारे देखील हवेत. जहाल आणि मवाळांनी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याऐवजी एकमेकांच्या हातात हात घेऊन काम केले तर किती बरे होईल, नाही? खरे आहे, काही लोक तसाही प्रयत्न करीत आहेत. या बाबतीत आमचे परमस्नेही गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा मोठाच पुढाकार आहे. वाह! साऱ्यांची एकजूट व्हावी आणि या भारतवर्षाचे निराशाजनक चित्र एकदम पालटून जावे, याची त्यांना घाईच झालेली असते. त्यांच्या या स्वभावामुळे साऱ्यांच्या मनात चैतन्य निर्माण होते, हे मात्र खरे. त्यांनाच भेटावया जावयाचे आहे, तेव्हा आम्ही निघतो. आजी, तब्येतीची काळजी घे. माधवा, काय आजी? सुखी हो, यशस्वी हो, माझे आशीर्वाद आहेत.